नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी अत्यंत आनंदाची अशी बातमी आलेली आहे। आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी राज्यात खटाखट योजना ही सुरू करण्यासाठी एक महत्त्वाची अशी बैठक त्यांच्यामध्ये पार पडलेली आहे। शेतकरी मित्रांनो, राज्यातील महिलांसाठी आता खटाखट योजना आता ही सुरू होणार आहे। तर नेमकी खटाखट योजना काय आहे, या योजनेचा नेमका उद्देश काय आहे, या योजनेच्या माध्यमातून नेमके किती पैसे दिले जाणार आहेत, ही अगदी सविस्तर माहिती आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्याआधी शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर का आपल्या के मराठी GR या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील। चला तर शेतकरी मित्रांनो, नेमकी खटाखट योजना ही नेमकी काय आहे ते आता आपण जाणून घेऊया। शेतकरी मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता लाडक्या बहिणींसाठी राज्यात खटाखट योजना। शेतकरी मित्रांनो, लोकाभिमुख योजनांचा धडाका, मध्य प्रदेशच्या धर्तीवर महिलांच्या खात्यात थेट रक्कम। शेतकरी मित्रांनो, नुकत्याच लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर आता विधानसभा निवडणुकीपूर्वी लोकाभिमुख योजनांचा धडाका लावण्यासाठी राज्यातील शिंदे सरकार कामाला लागलेले आहे। शेतकरी मित्रांनो, मध्य प्रदेशमधील लाडली बहना योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील गोरगरीब निम्न मध्यवर्गीय बहिणींच्या बँक खात्यात दरमहा पैसे जमा होतील अशी एक योजना आखली जात आहे। शेतकरी मित्रांनो, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गरिबांच्या खात्यात दरमहा 8,500 रुपये खटाखट जमा होतील असे आश्वासन दिले होते। उत्तर प्रदेशसह काही राज्यांमध्ये या घोषणेचा फायदा काँग्रेसला झालेला आहे असे विश्लेषण आता दिले जात आहे। मध्य प्रदेशात लाडली बहन योजनेचा भाजपला चांगलाच फायदा झालेला आहे। या पार्श्वभूमीवर शिंदे सरकार एक खटाखट योजना महिलांसाठी आणत आहे। शेतकरी मित्रांनो, सूत्रांनी सांगितले की राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यालयाने लाडली बहन योजनेचा एक प्रस्ताव तयार केला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर योजनेचे सादरीकरण देखील करण्यात आलेले आहे। त्यांनी योजनेत काही बदल सुचवलेले आहेत आणि त्यानुसार बदल केले जात आहेत। महाराष्ट्रातील जवळपास 1.5 कोटी महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। मध्य प्रदेशमध्ये दरमहा 1,250 रुपये हे महिलांना दिले जात आहेत। महाराष्ट्रात त्यापेक्षा अधिक रक्कम देण्याचे प्रस्तावित आहे। महिला व बालकल्याण विभागाने आधीच लेक लाडकी योजना ही आणलेली आहे। मुलीच्या जन्मापासून ती 18 वर्षाची होईपर्यंत तिच्या बँक खात्यात 1,01,000 रुपये टप्प्याटप्प्याने जमा केले जातात। महिलांना ST बसच्या प्रवासात 50% सवलतीचा निर्णय हा शिंदे सरकारने यापूर्वीच घेतलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, नेमकी लाडली बहन योजना ही मध्य प्रदेशची नेमकी काय आहे ते आता आपण जाणून घेऊया। शेतकरी मित्रांनो, मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री असताना त्यांनी लाडली बहन ही योजना महिलांसाठी आणली आणि 1,250 रुपये प्रत्येक महिन्याकाठी महिलांच्या बँक खात्यात जमा होऊ लागले। लगेच झालेल्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला दणदणीत विजय मिळाला होता। त्यात या योजनेच्या लाभार्थी महिलांनी भाजपला मोठ्या प्रमाणात पसंती दिली असा निष्कर्ष समोर आला होता। तेथे 1,29,00,000 महिलांना या योजनेचा लाभ मिळतो। 11 महिन्यांपासून नियमितपणे ही रक्कम दिली जात आहे। विवाहित आणि घटस्फोटित विधवा भगिनींना या योजनेचा लाभ दिला जातो। शेतकरी मित्रांनो, वयाची अट म्हणजे 21 वर्ष ते 60 वर्ष इतकी आहे। म्हणजेच 21 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंत ज्या कोणी महिला आहेत त्या महिलांच्या खात्यात 1,250 रुपये प्रत्येक महिन्याकाठी जमा होत आहेत। महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक असू नये ही अट मात्र ठेवण्यात आलेली आहे। महाराष्ट्रात जवळपास हेच नियम असणार आहेत असे समजले जाते। पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील महिलांना या योजनेचा हा लाभ दिला जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता लवकरच महाराष्ट्र राज्यात लाडक्या बहिणींसाठी खटाखट योजना ही सुरू केली जाणार आहे आणि या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला 1,200 रुपयांपेक्षा अधिक पैसे हे महिलांच्या डायरेक्ट अकाउंटमध्ये हे जमा केले जाणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, हा अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय
राज्य सरकारमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। लवकरच आता खटाखट योजना राज्यात लागू होणार आहे आणि याचा GR सुद्धा लवकरच प्रसिद्ध होणार आहे। जसा GR येईल तसं मी आपल्या चॅनलवरती घेऊन येऊ। त्यासाठी तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।